कोसळलेली होती ती मात्र पूर्णपणे दूर झालेली आहे आणि पावसाने दिलासा दिल्यामुळे थोडंफार पाऊस लागल्यामुळे पण इकडे खेडेगावामध्ये जी गुरं वगैरे असतात त्यांना चाराचा उपलब्ध छानपैकी झालेला आहे. छानपैकी चारा वगैरे आलेला आहे आणि शेती एकदम रानमळा अशी हिरवंचार मी तुम्हाला दिसते ना समोर हे पहा हिरवंचार असं छानपैकी सर्व झालेलं आहे. पूर्णपणे वातावरण प्रसन्न झालेलं आहे. ठीक आहे मंडळी, हा दृष्टिकोन ठेवून मी आज तुमच्यासमोर एक आगळा वेगळा व्हिडिओ आणणार की रानभाज्या जंगलामध्ये कशा असतात आणि कोणकोणत्या प्रकारच्या असतात ते प्रथमच आज एक आपण पाहणार आहोत. मंडळी, आपल्या आठवण माहिती आहे आपण गेल्या आठवड्यामध्ये रानपाल्या भाजीतनं मशरूम आले होते फर्स्ट टाईमला. त्याचा मी व्हिडिओ शूट केला होता. आपण सर्व लोकांनी पाहिलं असणारच. त्याचबरोबर असं दुसरी रानभाजी आली ती म्हणजे आकूर म्हटली जाते आमच्याकडे इकडे. ते आकूर म्हणजे काय आणि तो उपयोग काय आहे आणि ती कोणत्या पद्धतीने बनवायची कशाप्रमाणे रेसिपी असते ते पण मी इथं सांगणार आहे. मंडळी, तेवढी काय जास्ती प्रमाणे आलेलं नाही आहे, थोडंफार आलेलं आहे. परंतु आपण पावसाने आपल्याला दिलासा दिल्यामुळे थोडंफार जंगलामध्ये फिरून आपण थोडासा व्हिडिओ शूट करू आणि रानपाल्याने पहिली भाजी आणि पावसाळ्याच्या पहिल्या मोसमचं सीझनची भाजी कोणत्या प्रकारची होती आपल्याला खास पाहिजे आहे. तर चला तर आपण तिथपर्यंत जाऊ आणि पाहू. ठीक आहे मंडळी, तर मला इथनं कमसे कम 2 ते 3 मिनटं लागणार आहे जाण्यासाठी. मी आता तिथं गेलो आहे. ठीक आहे, इथं मंडळी इकडे खेडेगावामध्ये इकडे शेतीतोड केलं तर शेतीतोड जे करतात त्याच्यामध्ये तर जास्तीच येते. परंतु अनलिमिटेड शेती असते म्हणजे शेती करत नाही त्या ठिकाणी थोडं मध्यम क्वालिटी जे जादा येत नाही. आणि अशा प्रकारची रानभाजी आहे ती म्हणजे आकूर आहे. तर मी तुम्हाला दाखवणे आकूर म्हणजे काय आणि ते कसं असते. मंडळी, हे आहे आकूर. हे पहा, आपण अनेक प्रकारच्या भाज्या पाहिलेल्या आहेत परंतु मंडळी अशी भाजी आपण आगळीवेगळी केव्हा पाहिलीच नाही. एक वेली प्रकारची असते. कमसे कम ह्याची फूट जसं झाडाच्या बाजूला वगैरे उगवलं असेल तर कमसे कम 7 ते 8 फूटपर्यंत जाते ती. त्याचा कलर जर पाहिलं तर थोडं ब्राऊन कॉफी टाईप कलर असतो आणि व्हाईट टिपके असतात असे सुंदरपैकी. तर ही भाजी मंडळी आपण काढत असताना पूर्णपणे मुळातनं काढायची नाही. ती पूर्ण वरची जे कवळं पण असतं ते आपल्याला असं कट करायचं आहे. हे पहा मंडळी, ते म्हणजे ते याचे उपयोग म्हणजे काय मंडळी, ही एक आमच्या म्हणजे जुनी जी लोक आहेत त्यांनी सांगल्यानुसार असं वाटते की वात विकारसाठी 1 नंबर आहे. ही भाजी आपण जर वर्षातनं 1 वेळा खाल्लो तर वातात खूपच फरक पडतो आणि वात कंट्रोलमध्ये येतो. आणि मंडळी दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या पोटामध्ये तर काही ना काय जातच असते, खातच असतो. त्याच्यामुळे काही वेगळ्या पद्धतीने गेलं तर ते ह्या भाजीनुसार आपला गळा साफ होतो किंवा पोट साफ केलं जाते. ही भाजी बनवायची